सानवी लक्ष इकडं. रक्षाबंधन कुठला सण आहे? कुणाचा कुठल्या नात्याचा सण आहे तो? भाऊ बहिणीच्या नात्याचा पवित्र असा सण आहे. कोण कुणाला राखी बांधतंय? बहीण भावाला राखी बांधते. भाऊ काय देतोय मग बहिणीला? गिफ्ट देतोय. काय त्याच्या परीने त्याला मिळतं ते गिफ्ट देतोय. ह्या भाऊ रक्षाबंधन किंवा भाऊबीजला बहीण भावाला ओवाळते त्यावेळेला भावानं काय करायचं असतंय? तिचं रक्षण करायचं असते. काय करायचं असतंय? रक्षण. तो भाऊ कळत न कळत तिला म्हणत असतोय मी तुझं नेहमी रक्षण करतो म्हणून, म्हणजे संकटात मी तुझं रक्षण करतो. संकट म्हणजे संकट असं काही नाही की बाबा जीवावरच बेतलं पाहिजे असं काही नाही. समजा आता शाळेत जायला मदत पाहिजे आहे, मग ती भावानं करायची. अभ्यासात थोडी मदत पाहिजे आहे, ती भावानं करायची. आता वरचं साधं एखादा डबा काढायचा तो बहिणीला येत नाही काढायला, त्याला मदत करायची. हे सगळं भावानं आपल्या बहिणीला मदत करायची असते. पण बहिणीनं पण आपल्या भावावर खूप खूप प्रेम करायचं असतंय आणि भावाला पण मदत करायची असते. आता हे कलियुग आहे. कलियुग म्हणजे आपल्या जरा या युगात काय व्हायला लागले? अत्याचार वाढायला लागले. त्यामुळे आता मुलींनी भावानं रक्षण करायची वाट बघायची नाही. स्वतः कसं व्हायचं? स्ट्रॉंग व्हायचं, बलवान व्हायचं. कसं बलवान होणार? पौष्टिक आहार घेऊन, व्यायाम करून आपलं शरीर कसं बनवायचं? बलवान बनवायचं. कारण की आता पहिल्यासारख्या मुली घरात बसत नाही. त्या शाळेनिमित्त, नोकरी निमित्त घराबाहेर पडत असतात. पहिला कसं असायचं? लहानपणी आमच्या किंवा आमच्या पाठीमागच्या बायकांचं चूल आणि मूल म्हणजे जेवण करणे, जेवायला वाढणे, शेताकडे जाणे, घरची कामं करणे हीच कामं होती. पण आता स्त्रियांचं कसं आहे? चूल मूल सोडून आणि त्या परत बाहेर पडल्यात, म्हणजे कामावर जायला लागल्यात, ऑफिसला जायला लागल्यात, कंडक्टर झाल्यात, वैमानिक झाल्यात, क्लास 1 अधिकारी झाल्यात. मग त्या प्रत्येक ठिकाणी भाऊ रक्षण करायला जाणार आहे काय बहिणीचं? नाही जाऊ शकणार. मग भावाला तिच्या बरोबरच राहायला लागेल की नाही? ज्ञानेश्वर लक्ष दे. म्हणून प्रत्येक बहिणीने स्वतः कसं झालं पाहिजे? स्ट्रॉंग झालं पाहिजे, पौष्टिक आहार घेतला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे आणि नेहमी सतर्क राहून आपलं स्वतःचं रक्षण कसं करता येईल ते बघितलं पाहिजे. बहीण भाऊ आई बाबा कुणाला म्हणायचं सांगा? आई बाबा कुणाला म्हणायचं? हा, ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय ते आपले आई बाबा. ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतलाय ते आपले आई बाबा. एकाच आईने जन्म दिलेली भावंड कशी असतात? ती सखी भावंड. सगळ्यांनी उत्तर द्यायचं. एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली ही सखी भावंड असतात. भावंड म्हणजे बहीण भाऊ मिळून मिळून. भाऊ भाऊ असेल तर भाऊ भाऊ, बहीण बहीण असेल बहीण बहीण आणि बहीण भाऊ असेल तर भावंड म्हणायचं. हा, बर. आईच्या भावाला काय म्हणायचं? मोठ्यानं मामा. आईच्या भावाला मामा. आईच्या बहिणीला काय म्हणायचं? आईच्या बहिणीला काय म्हणायचं? मावशी. लाडे लक्ष दे. आईच्या बहिणीला मावशी म्हणायचं. वडिलांच्या भावाला काय म्हणायचं? काका. सानवी. वडिलांच्या भावाला काय म्हणायचं? वडिलांच्या बहिणीला काय म्हणायचं? वडिलांच्या बहिणीला आत्या म्हणायचं. आत्याच्या नवऱ्याला काय म्हणायचं? चूक, मामा म्हणायचं. आत्याच्या नवऱ्याला काय म्हणायचं? मामा. इथे लक्ष द्या. आईच्या भावाला पण मामा म्हणायचं आणि आत्याच्या नवऱ्याला पण काय म्हणायचं? मामा म्हणायचं. आता आईच्या बहिणी मावशीच्या नवऱ्याला काय म्हणायचं? आईच्या मावशीच्या नवऱ्याला काय म्हणायचं? काका. आणि वडिलांच्या भावाला पण काय म्हणायचं? काका म्हणायचं. वडिलांच्या भावाला काय म्हणायचं? काका. आईच्या आई वडिलांना काय म्हणायचं? आईच्या आई वडिलांना काय म्हणायचं? आजा, आजी. आजोबा आणि आजी. आणि वडिलांच्या आई वडिलांना काय म्हणायचं? वडिलांच्या हा, ती पण आजी आणि आजोबा. म्हणजे ही नाती आपल्याला कळली पाहिजेत. आता उद्याचा सण बहीण भावाचा. उद्याचा सण कुठला आहे? बहीण भावाचा रक्षाबंधन सण आहे आणि उद्या आहे नारळी पौर्णिमा. काय? नारळी पौर्णिमा. उद्या नारळी पौर्णिमे दिवशी दर्याला म्हणजे समुद्राला
नारळ अर्पण करतात कोण? कोळी बांधव. दर्याला म्हणजे समुद्राला नारळ अर्पण करतात आणि उद्यापासून त्यांचा मत्स्य व्यवसाय चालू होतोय. मत्स्य व्यवसाय म्हणजे मासेमारीचा व्यवसाय चालू होतोय. कधीपासून? उद्यापासून. एवढी माहिती कळली तुम्हाला?